Now we have to discuss the next hybridization, that is sp3d2 hybridization. थोडंसं लक्षात येतं की आपण आता एकंदरीत एकूण 6 हायब्रिडायजेशन आपल्याला आहे. प्रत्येकामध्ये तुम्हाला काय सांगतो, प्रत्येकाला स्टेटमेंट तेच राहतं, वर्डिंग जाणीवपूर्वक बदलत नाही, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर सिक्वेन्स लक्षात यावा आणि तशा पद्धतीने तुम्ही बघावं. शब्दरचना म्हणजे जे वाक्यरचना शब्दरचना म्हणा जवळपास आपण सेम ठेवतोय, फक्त प्रत्येकामध्ये बॉन्ड अँगल, जॉमेट्री, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बॉक्स डायग्राम साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हायब्रिडचं स्ट्रक्चर आणि लास्टली जॉमेट्री कशा प्रकारे, ह्या गोष्टी आपण फक्त डिफरंटली दाखवतोय, अन्यथा सगळ्या गोष्टी आपल्या सेम राहतील. तर मी या ठिकाणी बघा, इन दिस हायब्रिडायजेशन 1s 3p and 2d orbitals common होता. So it is called as sp3d2 hybridization. Then resultant hybrid orbitals means combination of s 1s 3p and 2d orbitals combine to form new hybrid orbitals, that is sp3d2 orbitals are. आता या ठिकाणी साधारणतः आपण काय सांगायचं की 1 क्लोज आणि 6 असेल तर 6 दिशेला, म्हणजे जे हायब्रिड ऑर्बिटल असतात ते मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी, म्हणजे स्पेस ओरिएंटेशन जे असतं ते क्राउडिंग नको, म्हणजे 2 असतील तर 2 वेगळ्या विरुद्ध दिशेला, 3 असतील तर 3 दिशेला, 4 असतील तर 4 दिशेला, 5 असतील तर 5 दिशेला, 6 असतील तर 6 दिशेला, 7 असतील तर 7 दिशेला, म्हणजे ज्या पद्धतीने हायब्रिड असतील तशा पद्धतीने आपण ते ओरिएंटेशन करत असतो. म्हणजे क्राउडिंग नको, इन्स्टॅबिलिटी नको, त्यामुळे टू ह्या मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम स्टॅबिलिटी क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. कशा पद्धतीने त्यांचं ओरिएंटेशन करायला पाहिजे, स्पेस ओरिएंटेशन करायला पाहिजे, आपण थोडंसं लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं तर रिझल्टंट हायब्रिड ऑर्बिटल्स आर, आता 6 तर ऑक्टॅहेड्रली, म्हणजे ऑक्टॅहेड्रल जर ह्या ठिकाणी डिस्पोजल होतं आणि ओरिएंटेड ऍट बॉन्ड अँगल. मग काय असतील ते बॉन्ड अँगल आपण बघू. बॉन्ड अँगल थोडंसं पुढे सांगूया, स्ट्रक्चर वरनं बॉन्ड अँगल सांगणं थोडंसं सोपं पडतं. आपण बघूया कशा पद्धतीने बॉन्ड अँगल येतो तो. देन एक्झाम्पल ऑफ दिस हायब्रिडायजेशन इज SF6. Therefore in this case sulfur is bonded with 6 fluorine atoms, therefore sulfur is the central metal atom, that is 6 fluorine atoms bonded to sulfur atom. Then to determine the formation of SF6, first of all we have to write the electronic configuration of sulfur, because sulfur is the central metal atom bonded with 6 fluorine atoms. You must always remember that the atomic number of every element. तुम्ही पाठ करा, प्रत्येक एलिमेंटचा atomic नंबर किती असतो, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला येणं गरजेचं आहे, पिरियडिक प्रॉपर्टी येणं गरजेचं आहे. जर आपण ह्या गोष्टी आल्या तर आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सोप्या जातात. द atomic number of sulfur is 16. Therefore its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p4. As the number of unpaired electrons in its valence shell is 2, it should be divalent. But in SF6 it is hexavalent. आता कशा पद्धतीने एक्झामिन इथं आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितलं तर पीआरपीएल मधले 2 अनपेअर्ड आहेत, त्यामुळे व्हॅलन्स शीट डायव्हॅलंट यायला पाहिजे. तसं होत नाही तर मॉलिक्यूल मध्ये एक्झामिन कशा प्रकारे आपण बघा. Then to discuss the structure of this, that is formation of bonds and number of formation and number of bonds and type of hybridization, one by one 3 steps as follows. That is step 1 is excitation, step 2 is the hybridization, and step 3 is the bond formation. In step 1, that is excitation, to account hexavalency, तो hexavalence आपल्याला दाखवायचा आहे. To account hexavalency, sulfur absorbs excitation energy from the system and promotes. आता आपल्याला नंबर ऑफ बॉन्ड्स
तर नंबर ऑफ ॲटम्स बॉन्डेड विथ सल्फर किती आहेत तर 6 आहे. त्यामुळे प्लस 6 अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहिजे. तर अनपेड इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केलं तर आपण लिहूया 3s2 and 3p4. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना अकॉर्डिंग टू अबोव प्रिन्सिपल, पॉली ऑक्सिजन प्रिन्सिपल अँड हंट्स रूल, ह्या 3 रूल प्रमाणेच लिहायचं आपल्याला. लक्षात आलं. त्यामुळे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर इज 3s2 and 3p4. आता एक्सायटेड स्टेट लिहित असताना नंबर ऑफ ॲटम सेंट्रल नंबर ऑफ बॉन्ड सेंट्रल ॲटम किती आहेत बघा बरं. तर SL 6 आहे. त्यामुळं 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पाहिजे. आता इथे किती आहेत 2च आहेत. त्यामुळे आपण काय करूया ठिकाणी टू अकाउंट हेक्साव्हॅलन्सी सल्फर absorbs excitation energy 1 electron each from 3s2 3d and 3p2 3d. त्यामुळे इथं लिहित असताना इथला प्रमोशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 3s2 3d and promotion of 1 electron from 3p to 3d. Therefore, this is the excited state of sulfur. That is promotion of 1 electron each from 3s and 3p to 3d subship. To have minimum repulsion and maximum stability, ह्या गोष्टी आपण जर नंतर स्टेपला सांगत असणार तरी ह्या ठिकाणी आता काय होतं पा म्हणजे दिस इज द बॉक्स डायग्राम. यू कॅन एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ बॉक्स डायग्राम. बॉक्स डायग्राममध्ये बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे ग्राउंड स्टेट असं लिहायचं, मग एक्सायटेड अशाच पद्धतीने काय लिहायचं. तर नंबर ऑफ बॉन्ड्स किती बॉन्डेड झालेत विथ सेंट्रल मेटल ॲटम त्याच्यावरनं तेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स आपण फॉर्म केले. आता चौथी स्टेप पण दाखवतो. पहिल्यांदा सांगितलं की चौथी स्टेप पण दाखवत नाही. तर चौथी स्टेप कशी असते तर कॉम्बिनेशन ऑफ 3s 1 3s 3p ऑर्बिटल्स and 2 3 ऑर्बिटल्स combine to form किती होतं 1 2 3 4 5 6. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात तेवढेच नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतात. म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इज इक्वल टू नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म सेम पाहिजे. असं होत नाही ॲटॉमिक ऑर्बिटल्स 5 कंबाईन झाले, हायब्रिड ऑर्बिटल्स 7 झाले किंवा 4 झाले असं होत नाही. नंबर तो सेम राहतो. म्हणजे या कॉम्बिनेशन ऑफ 1 3s 3 3p and 2 3d orbitals combine to form new 6 hybrid orbitals, 6 sp3d2 hybrid orbitals, and this can be shown diagrammatically in step 2. Before we are going to step 2, we can discuss here of next steps are combination of the sp orbitals. Actually इथं दाखवलं पाहिजे पण आपण ठीक आहे. तर आता पुस्तकात तुम्हाला दिल्यामुळं मी चेंज करत नाही. ॲक्च्युली तशा पद्धतीने दाखवणे बरोबर नसतं. ॲक्च्युली स्टेप 4 आपण घ्यायला पाहिजे. स्टेप 4 घेत असताना हेच अशा पद्धतीने दाखवायचं आणि या ठिकाणी sp3d2 hybridization. फॉर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स रेफर दिस टेक्स्टबुक टाईप आपण वापरतो म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने ठेवतो. ॲक्च्युली रेफरन्स बुक वापरायची असतं पण ती वापरत नाही. त्यामुळे मी ॲज इट इज ठेवत असतो. परंतु तरी लक्षात ठेवा की चौथी स्टेप या ठिकाणी आपण लिहावी. आता तुम्ही अशाच पद्धतीने कंटिन्यू करा, काय प्रॉब्लेम नाही. समजून घ्या आम्ही. परंतु sp3d2 हायब्रिडायझेशन ह्याला म्हणायचं तेच आपण या ठिकाणी दाखवूया. म्हणजे दीज आर द इलेक्ट्रॉन्स ऑफ s, क्रॉस मीन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ f. आणि मग या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीनं. इथं दाखवलं तरी काय फरक पडणार नाही. अशा पद्धतीनं दिस इज द sp3d2 hybridization. Okay. Then next step is the hybridization, means how to form the hybrid orbitals from atomic orbitals. Then you can see here this is the energy level sequence. 3s 3p and 3d जो कॉम्बिनेशन ऑफ 3s. आता लहान दाखवतो 3p, then
आणि 3D ह्या पद्धतीनं 3px ह्या पद्धतीनं 3py सॉरी वेगळ्या ऍक्सिसला दाखव काय फरक पडत नाही आणि ह्या पद्धतीनं दिस इज द 3px 3py आणि 3pz. This is 3s. This is 3d z square, 3d x square y square. ह्या पद्धतीने आपण z square दाखवतो आणि हे x square y axis ह्या पद्धतीने दाखवा. ह्या पद्धतीने म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल these orbitals 1 2 3 4 5 6 orbitals to form new hybrid orbital. Here we know that to account bond geometry, bond angle and bond equivalence, 1 3s, 3 3p and 2 3d orbitals containing 1 electron each combine to form 6 sp3d2 hybrid orbitals. It can be shown like this 6. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही डायग्राम अशा पद्धतीने फार तर काढू शकता. सोयीनुसार तुम्ही बघायचं तुम्हाला कशा पद्धतीने डायग्राम येईल. ह्या पद्धतीने 4 हे एका प्लेन मध्ये दाखवायचे and 2 orbitals are lying, one is above the plane and next one is below the plane. आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवतो. ऍक्च्युली बिलो द प्लेन दाखवत असेल तर डॉटेडनं दाखवलं तर खूप बरं. दहा दाखवलं तर काय फरक पडणार नाही. दॅट इज 4 hybrid orbitals are lying in one plane and 2 orbitals are lying, one is above the plane and other one is the below the plane. मग असं जर म्हटलं तर आपल्याला बॉन्ड अँगल सांगायला सोपं पडतं. 4 कोपऱ्याला 4 कोपऱ्याला असेल तर त्यामधला बॉन्ड अँगल का असू शकतो. द बॉन्ड अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स आर 90 डिग्री आणि अबो आणि बिलो द प्लेन असेल तर त्या बॉन्ड अँगल किती असतो तो 180 डिग्री आणि ह्याच्यामधला ह्या प्लेन मधला आणि ह्याच्यामधला जर अँगल बघितलं तर 90 डिग्री. म्हणजे डायग्राम मधनं बॉन्ड अँगल लक्षात ठेवलं तर बरं होईल, अन्यथा मग चुकण्याची शक्यता असते. लक्षात आलं. ह्या प्लेनला दुसरा प्लेन आपण असा परपेंडिक्युलर दाखवतो तर परपेंडिक्युलर मध्ये प्लेन मधला अँगल हा नेहमीच 90 डिग्री असतो. अबो बिलो असेल स्ट्रेट लाईन असेल तर 180 डिग्री असतो आणि या चारिंग मधला 90 डिग्री, ह्याच्यामधला पुन्हा 90 डिग्री आणि असा अबो बिलो आहे त्याच्यामध्ये 180 डिग्री. ह्या पद्धतीने बॉन्ड अँगल. दिस इज द sp3d2 hybrid orbital and the process is called as sp3d2 hybridization. In this way sp3d2 hybrid orbitals are directed in the different axes. Then this sp3d2 hybrid orbitals combines with means in step 3, that is bond formation, each half-filled sp3d2 orbital hybrid orbital of s atom effectively overlaps with each half-filled p orbitals of p orbitals means two p orbitals of f to form 6 sigma bonds. मग आपण त्या पद्धतीनं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. यू मस्ट ऑलवेज रिमेंबर दॅट आफ्टर हायब्रिडायझेशन द s ऑर्बिटल लुजेस इट्स ओरिजिनल स्फेरिकल शेप while p orbital loses its dumbbell shape, d orbital loses its original shape, therefore gains new shape having sp. म्हणजे आता आपण बघितले ऑर्बिटल असा शेप आहे, पी ऑर्बिटल असा शेप आहे, डी ऑर्बिटल असा शेप आहे. ज्याला कॉम्बिनेशन होऊन नवीन ऑर्बिटल तयार होतो त्याला त्याचा शेप मात्र न्यू शेप कंटेनिंग एस पी अँड डी
कॅरेक्टर. म्हणजे हे जे ऑर्बिटल आहे याच्यामध्ये एस पी आणि डी तिन्ही ऑर्बिटलचं कॅरेक्टर दाखवत असतं ते, परंतु ओरिजिनल एस सारखं नाही, ओरिजिनल पी सारखं नाही आणि ओरिजिनल डी सारखं नाही. म्हणजे आफ्टर कॉम्बिनेशन ऑफ एस पी अँड डी ऑर्बिटल लुजेस इट्स ओरिजिनल शेप अँड गेन्स न्यू शेप हॅव्हिंग एस पी अँड डी कॅरेक्टर. अँड दिस newly formed sp3d2 hybrid orbital combines with, इथं सुद्धा पहिल्यांदा अशा पद्धतीने डायग्राम करा. म्हणजे आपण याला स्पेअर प्लेनर म्हणतो या पद्धतीनं. म्हणजे 4 lobes आर डिरेक्टेड टुवर्ड्स द 4 कॉर्नर्स ऑफ द ऑक्टाहेड्रल ह्या पद्धतीनं. one is above the axis and other one is below the axis, and these hybrid orbitals combines with 2p orbital of fluorine and you can show like this. ह्या पद्धतीने आपण दाखवायचे. लक्षात आलं? दिस इज द F pattern, F 2p orbital of F pattern combines with ह्या पद्धतीने दाखवायचं. आणि हे सुद्धा आणि 6 F orbital का 6 sp3d2 hybrid orbitals are directed toward the 6 corners. 4 are directed to the 4 corners and 2 are below and above and below the plane. ह्या पद्धतीने आपण दाखवू शकतो. This structure can also be shown like this. ह्या पद्धतीने आपण दाखवू शकतो पहा. It can be shown like this. And this structure is called as octahedral. Therefore, geometry is octahedral. In this way, we can discuss the structure of our hybridization type sp3d2 hybridization. म्हणजे प्रत्येकामध्ये आपण तेच पुन्हा रिपीट करत असतो. सगळ्यात सोपा, छान, सगळ्यात चांगला टॉपिक प्रत्येकामध्ये आपण म्हणजे परीक्षेच्या फॉर द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर तुमच्याला गोष्ट लक्षात येईल. तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून व्हॉट इज मीन बाय हायब्रिडायझेशन त्याच्या कंडिशन्स 5 विचारतील, शॉर्ट नोट करता आणि एखादं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं तुम्हाला 1 किंवा 2 स्ट्रक्चर 10 मार्काला सुद्धा विचारतात. हे चांगल्या प्रकारे करा. खूप सोपं आणि छान. ओके, थँक्यू.